सौ एकल महिला समितीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 92 तालुक्यामध्ये आम्ही एकल महिलांसोबत काम करतो. अनेक संस्था, कार्यकर्ते आणि संवेदनशील व्यक्ती मला सातत्याने विचारतात की आम्हालाही एकल महिलांच्या कामामध्ये सहभागी व्हायचे आहे. तर एकल महिलांचं काम नेमकं कसं करायचं? तर मी आपल्याला सांगू इच्छितो की सौ एकल महिला समिती हे एक नेटवर्क आहे. त्यामुळे तुम्ही व्यक्ती म्हणून पण तुमच्या गावामध्ये हे काम सुरू करू शकता किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये हे काम करू शकता आणि सौ एकल महिला समितीच्या नेटवर्कमध्ये सामील होऊ शकता. या नेटवर्कची कोणतीही फी नाही, कोणत्याही अटी नाहीत. तुम्ही याच्यामध्ये अगदी अनौपचारिक पद्धतीनं आमच्यासोबत काम करू शकता. हे काम कसं करायला हवं? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की तुमच्या संपर्कामध्ये एकल महिला असल्या पाहिजेत. जर एकल महिला तुमच्या संपर्कात असतील तर आणि तरच हे काम पुढे जाऊ शकतं. त्यामुळे आपण जर मला मेसेज केला तर या एकल महिलांच्या संदर्भातला एक छोटा फॉर्म मी आपल्याला पाठवेल. तो फॉर्म तुमच्या संस्थेचं नाव टाकून तुम्ही भरू शकता. शक्यतो काम करताना विशिष्ट वस्त्या निवडाव्यात किंवा 5 किंवा 10 गावं निवडावीत. शहर असेल तर शहरातल्या काही भागातल्या वस्त्या घ्याव्यात आणि ग्रामीण भाग असेल तर 5 किंवा 10 गावं घ्यावीत आणि त्या गावांमधल्या एकल महिलांचे फॉर्म भरावेत. शक्यतो 55 वर्षाच्या आतील एकल महिलांचेच फॉर्म भरावेत. याचं कारण असं की 55 पर्यंत बचत गटामध्ये सहभाग असतो आणि 55 वयोगटाच्या आतील महिलांसोबत रोजगाराचं काम करता येतं. त्यांची लहान मुलं असतात आणि वृद्ध किंवा ज्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत यांच्यासाठी विशेष योजना फारशा सरकारच्या नाहीत. त्यामुळे या महिलांना आपल्याला आधार नक्कीच द्यायचा आहे. परंतु फॉर्म भरला की त्यांच्या अपेक्षा तयार होतात आणि आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. ही आपल्या सगळ्या योजनांची मर्यादा आहे. त्यामुळं 55 वर्ष हा आपण एक टार्गेट बिंदू ठेवून त्याच्या आतमधल्या महिला घेऊन त्यांच्यासोबत काम करावं. मग एकदा महिलांचे फॉर्म भरल्यानंतर एक चेकलिस्टसारखा एक फॉर्म मी आपल्याला पाठवेल. त्याच्यामध्ये त्या महिलांकडे काय काय आहे आणि काय काय नाही, म्हणजे आधार कार्ड आहे का, रेशन कार्ड आहे का, आयुष्यमान भारतचं कार्ड आहे का, त्या बचत गटात आहेत का, त्यांची मुलं 18 वर्षाच्या आतील आहेत का, संजय गांधी मिळतं का, बालसंगोपन मिळतं का, अशा अनेक पद्धतीचे येस नो टाईपचे कॉलम केलेले एक छोटा फॉर्म मी पाठवेल. आणि ज्या महिलांचे तुम्ही फॉर्म भरलेत तर त्या महिलांच्या चेकलिस्टनुसार ज्या गोष्टी या महिलांकडे नाहीत त्या गोष्टी त्या महिलांना मिळवून देण्यासाठी आपण कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा टप्पा कागदपत्र हा झाला की संजय गांधी निराधार योजना किंवा लाडकी बहीण या दोन्हीपैकी एक योजना त्यांना मिळवून द्यावी. त्यानंतर तिसरी जी योजना आहे ज्याला मी गेम चेंजर योजना म्हणतो ती आहे बालसंगोपन योजना. ही बालसंगोपन योजना इतकी चांगली आहे की एका मुलाला 2250 रुपये या योजनेमध्ये मिळतात आणि 2 मुलांना त्या एका महिलेच्या ते पैसे मिळतात. आणि इतकंच नाही तर 0 ते 18 वर्षापर्यंत म्हणजे 12वीपर्यंत ते पैसे चालू राहतात. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एकल महिलेच्या मुलाला ही योजना मिळून आपण दिली पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की 2016 साली या योजनेचे फक्त महाराष्ट्रामध्ये 16,000 लाभार्थी होते. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रयत्न केले, शासनाने प्रयत्न केले आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नानं आज महाराष्ट्रामध्ये 1,80,000 मुलांना ही योजना मिळते आहे. तेव्हा या योजनेचा प्रसार आणि प्रचार आपण करून या महिलांना हे फॉर्म भरायला मदत केली पाहिजे. त्याच्यानंतर आयुष्यमान भारतचं कार्ड या महिलांना आपण मिळवून दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रोजगाराचा आहे. या सर्व महिलांना आपण बचत गटामध्ये सहभागी करावं आणि या महिलांना सातत्यानं दर महिन्याला या महिलांच्या वस्तीमध्ये जाऊन मीटिंग घेऊन, ताई तुम्ही मजुरी करू नका, तुम्ही रोजगार सुरू करा, स्वयंरोजगार सुरू करा, अशा प्रकारचं प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण एकल महिलेला घरातून पाठिंबा नसतो. एखादी गृहिणी महिलेला तिचा पती मार्केटिंगची जबाबदारी घेतो, कर्ज मिळवून द्यायला बँकेत तिच्याबरोबर जातो, पण एकल महिलेच्यासोबत कोण असतं? आणि म्हणून आपणच तिच्यासोबत राहून तिला रोजगाराला प्रोत्साहन दिलं पाहिजे. छोटे छोटे व्यवसाय सुरू करायला तिला आपण मदत केली पाहिजे. बचत गटातून कर्ज काढायला किंवा बँकेमार्फत काय मदत होईल का याबद्दल किंवा कोणत्या योजनेतून तिला काय मिळू शकतं, तिची इच्छा काय आहे, मार्केटिंग कशी करू शकते याच्याबद्दल तिला मदत करावी. आणि शेवटचे 2-3 मुद्दे असे आहेत की मालमत्तेचा जो हक्क आहे तर वारस नोंद करणं, कारण सासरचे लोक या महिलांना प्रॉपर्टी देत नाहीत, तर आपणच त्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. कोर्टामध्ये त्या महिलेचं जर पेंडिंग प्रकरण असेल
तर स्वस्त फी घेणारा एखादा वकील असेल तर त्या वकिलाला विनंती करून या एकल महिलांना त्यांनी मार्गदर्शन करावं, तिची केस कमी फीमध्ये लढावी यासाठी त्यांना आपण मदत त्यांची मागितली पाहिजे. त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून या महिलांना कायदेशीर मार्गदर्शन केलं पाहिजे. पुनर्विवाह हा थोडा नाजूक मुद्दा आहे, पण एकदा विश्वासामध्ये या महिला आपल्या आल्या की ज्यांना अगदी आपण मोकळेपणाने बोलू शकू, त्यावेळी जर त्यांना आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात करावीशी वाटत असेल तर आपण त्यांना त्याच्याबद्दल प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मागे लागणं किंवा सक्ती करणे असा भाग नसावा, परंतु ज्या महिलेची इच्छा आहे अशा महिलेला नवी सुरुवात करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण मुलांसह स्वीकारणारे पुरुष हळूहळू तयार होत आहेत आणि त्याच्यातून या महिलांच्या आयुष्याची नवी सुरुवात होऊ शकते. धार्मिक कर्मकांडातून या महिलांवर जी बंधनं लादली जातात ती खोडण्यासाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करणं, या महिलांच्या हस्ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये झेंडावंदन करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अध्यक्ष करणं, प्रतिष्ठा त्यांना मिळवून देणं, यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर हे काम करू इच्छित असाल तर आपण मला माझ्या WhatsAppवर 820 858 91 95 820 858 91 95 या WhatsAppवर आपण मला आपली इच्छा व्यक्त करावी. मी आपल्याला हे काम कसं करता येईल याचे आम्ही काही ग्रुप्स केले, त्या ग्रुपची आपल्याला लिंक पाठवेल. फक्त माझी मर्यादा ही आहे की कुठलंही फंडिंग या कामाला मिळत नसल्यामुळं आज आम्हीच सारे स्वखर्चाने हे काम करतो आहोत. तेव्हा ज्यांना हे काम स्वयंस्फूर्तीनं करावंसं वाटतं त्यांनी या कामामध्ये सामील व्हावं आणि या भगिनींचं दुःख कमी करावं. या भगिनींच्या मागे आधार म्हणून आपण सारे उभे राहूया आणि महाराष्ट्रातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता अशा सर्व एकल महिलांना आपण आधार देऊया. मी हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक, सौ एकल महिला समिती, महाराष्ट्र.